नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। आपल्याला अथर्व व्हायचंय। अथर्व होण्याचा मार्गही सांगितला। श्री गणेश उपासनेने अथर्व होता येतं। कसं उपासना करायची त्याचा आरंभ करताना आपल्या समोर उपनिषदकार सांगतात, अथर्व शीर्षकार सांगतात, नमस्ते गणपतये। हे गणपते तुला वंदन असो। गणपती असा शब्द सुरुवातीला वापरला, गणांचा पती। पण गण कोणते? आपल्याला हा प्रश्न विचारला तर आपण पटकन सांगायला हा काय प्रश्न आहे का? शंकरांचे सगळे जे गण त्यांचा प्रमुख म्हणून गणपती, इतका साधा विषय नाही। पहिल्यांदा आपल्याला हे सूत्र व्यवस्थित लक्षात घ्यावं लागणार आहे की ज्या गणेशाची उपासना आपण गणेश अथर्व शीर्षाच्या माध्यमातून करतोय ते तत्व केवळ शिवपुत्र नाही, ते तत्व केवळ पार्वती नंदन नाही, ते तत्व केवळ शिवगणांचं प्रमुख नाही। कारण लक्षात घ्या, जे शिवगणांचं प्रमुख तत्व आहे, ज्याला भगवान शंकरांनी आणि इतर देवतांनी वेगवेगळ्या प्रकारचे वरदानं दिले, त्यातून जर ते तत्व मोठं झालं असेल तर लक्षात घ्या ते परावलंबी आहे। कारण कोणीतरी दिलेल्या आशीर्वादाच्या भरोशावर ते मोठं आहे। आणि असं जे परावलंबी असणारं तत्व असतं त्याची शक्ती शाश्वत नसते। अशाची उपासना तुम्हाला शाश्वत आनंद देऊ शकत नाही। आणि आपलं उद्दिष्ट आहे शाश्वत आनंद प्राप्त करणे, चिरंतन आनंद प्राप्त करणे। मग मला त्या मोरयाला शरण जायचंय जे मोरया तत्व चिरंतन आहे, जे शाश्वत आहे, ते केवळ शिवपुत्र नाही। आणि आपल्या डोक्यात बसलेल्या ह्या ज्या काही कल्पना आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पहिल्यांदा बसवून घ्याव्या लागणार आहेत, स्वच्छ करून घ्याव्या लागणार आहेत। त्यातली पहिली कल्पना आहे की भगवान गणेश केवळ शिवपुत्र आहेत। अनेक अंगांनी समजून घेता येईल हा विषय। पहिला विषय आपल्या समोर ठेवतो। आपल्याला शिवपुत्र गणेश का माहिती आहेत? कारण भगवान गणेशांच्या जन्माची एक कथा आपण ऐकलेली आहे। देवी पार्वतीने अंगावरचा मोळ काढला, त्याचा एक पुतळा तयार केला इत्यादी। पण गंमत कधी लक्षात आली का आपल्या? भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जेव्हा आपण गणेशोत्सव करतो हीच कथा ऐकतो, आणि माघ शुद्ध चतुर्थीला जेव्हा गणेश जन्माचा उत्सव करतो तेव्हाही हीच कथा ऐकतो। आपल्याला हा प्रश्नही कधी पडत नाही की अहो एकाच मोरयाचे दोन जन्म कसे असतील? जर दोन जन्म असतील तर दोन्ही जन्मांची कथा एकच कशी असेल? आणि याच्या पलीकडची गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगू का? जी कथा आपण ऐकतो ना, पार्वतीने अंगावरचा मळ काढला इत्यादी, ती कथा ना भाद्रपद चतुर्थीची आहे ना माघ शुद्ध चतुर्थीची आहे, ती कार्तिक शुद्ध चतुर्थीची आहे। त्या दिवशी मोरयाचा उमांग मलज नावाचा अवतार झाला। तुम्हाला हे तर नवीनच काहीतरी आहे, त्याचं उत्तर बिलकुल नवीन आहे। दोनच गणेश जन्म आपल्याला ऐकून माहिती आहेत, आणखीन तीन केल्या जातात गाणपत्य संप्रदायामध्ये। जसं आत्ता मी आपल्याला सांगितलं कार्तिक शुद्ध चतुर्थीचा उमांग मलज अवतार, तसं पुष्टिपती जन्म केला जातो वैशाखी पौर्णिमेला, शेषात्मज जन्म केला जातो ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला। असे भगवान गणेशांचे अनेक अवतार आहेत। आणि मग लक्षात घ्या की यापैकी काही अवतार शिवपार्वतींच्या घरी झालेले आहेत, तेही अनेक झालेले आहेत। शिवपार्वतीच्या घरी सुद्धा मोरया एकदाच नाही आले। मी आपल्याला सांगितलं तसं भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा अवतार मयुरेश्वर अवतार भगवान शंकरांच्या आणि पार्वतींच्या घरी झालेला आहे। त्याच दिवशी झालेला गजानन अवतार आहे द्वापार युगातला, तोही शिवपार्वतींच्या घरी झालेला आहे। वैशाख शुद्ध पौर्णिमेचा पुष्टिपती अवतार तोही शिवपार्वतींच्या घरी झालेला आहे। कार्तिक शुद्ध चतुर्थीचा सांगितला तो उमांग मलज अवतार तोही भगवान शंकरांच्या आणि पार्वतीच्या घरी झालेला आहे। अंबिका तनय नावाचा एक अवतार आहे, तो भगवान शिवपार्वतींच्या घरी झाला। गुणेश नावाचा अवतार आहे मोरयाचा, शिवपार्वतींच्या घरी झाला। आता शांतपणे आपल्याला समजून घ्यावं लागेल की जर इतके अवतार झाले असतील तर या सगळ्या अवतारांचे केवळ आईवडील एकच आहेत एवढ्या कारणाने ते कायम आईवडील आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही। कारण जर कायम आईवडील असतील तर एकाच आईवडिलाच्या पोटी एकच पोरगा इतके वेळा कसा जन्माला येईल? याचा अर्थ ते मातृत्व पितृत्व हे अवतार सापेक्ष आहे।
त्या त्या अवतारांपुरतं आहे. जसं मी आत्ता सांगितलं शंकरांकडे अनेक अवतार झाले, लक्षात घ्या भगवान गणेशांचे इतरत्रही अनेक अवतार झालेले आहेत. म्हणजे जसा विनायक अवताराचं वर्णन मी आपल्या समोर सांगितलं, तो महर्षी कश्यपांच्या आणि आदितीच्या घरी झालेला अवतार आहे, कृतयुगातला अवतार आहे. त्यावेळी कश्यप आदिती माता पिता होते. भगवान गणेशांनी विघ्नासुर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी विघ्नराज नावाचा अवतार घेतला. त्यावेळी माता पिता महर्षी पार्श्व आणि दीपवत्सला नावाची त्यांची पत्नी होते. भगवान गणेशांचा ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीचा अवतार शेषात्मज अवतार, त्यावेळी भगवान शेषाच्या घरी पाताळात प्रगट झालेले आहेत. भगवान गणेशांचा पूर्णानंद नावाचा अवतार आहे, लक्ष्मीच्या आणि विष्णूच्या घरी झालेला अवतार आहे. अनेक अवतार आपल्याला पाहायला मिळतील. या सगळ्या अवतारात त्यांचे माता पिता वेगळे आहेत, पण आपल्या डोक्यात पक्क बसलेलं आहे की ते केवळ शिवपुत्र आहेत. कायम लक्षात घ्या, भगवान गणेशांना केवळ शिवपार्वती पुत्र समजणं, अवतारांच्या सापेक्ष न लक्षात घेता म्हणजे दशरथाला आणि कौसल्येला भगवान विष्णूंचे माता पिता समजणं आहे. ते भगवान विष्णूंचे माता पिता नाहीत, ते राम अवताराचे माता पिता आहेत. वसुदेव आणि देवकी भगवान विष्णूंचे माता पिता नाहीत, ते कृष्ण अवतारापुरते माता पिता आहेत. ही जशी रचना आहे तशीच रचना लक्षात घ्या की भगवान गणेशांच्या त्या त्या अवतारापुरतं शिवपार्वती पुत्रत्व त्यांनी स्वीकारलंय, ते कायम शिवपार्वती पुत्र नाही. मग मोरयाचं वास्तव स्वरूप काय आहे? मोरयाचं वास्तव स्वरूप गणपत्य संप्रदायाने आपल्या समोर सांगितलं. शिव हरी रवी ब्रह्म जनकम, या सगळ्यांचा जनक असलेला मोरया आहे. आपल्याला तो मोरया समजून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही हे गणपत्य संप्रदायाचा म्हणून अट्टहासाने सांगता, त्याचं उत्तर आहे नाही. शांतपणे जेव्हा आपण सगळं साहित्य तपासू तेव्हा आपल्या लक्षात येईल सगळे साधू संत महंत हीच भूमिका आपल्या समोर मांडतायत. सोडून द्या गणपत्य संप्रदायाची भूमिका. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला हे सांगतायत. काय सुंदर शब्दात त्यांनी सांगितलं. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश मानियेला, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तोहा गजानन मायबाप. कोणाची उपासना करायची आहे? शिवपुत्राची नाही, जो या तिघांचा जनक आहे त्या गणेशाची. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, जे या तिन्ही देवांचे जन्मस्थान, या तीनही देवांचे, या त्रिगुण स्वरूप असणाऱ्या तीन देवांचं जे त्रिगुणातीत असणारं जनकतत्व आहे त्या मोरयाची उपासना करायची आहे. त्यांचं स्वरूप समजून घ्यायचं आहे, केवळ शिवपुत्राचं नाही, केवळ पार्वती नंदनाचं नाही. तुम्ही म्हणाल का असं खरंच काही स्वरूप आहे का? त्याचं उत्तर आहे. आपल्यालाही माहिती आहे, पंचायत एकच आहे, आपल्याला माहिती आहे हेच आपल्याला माहिती नाही आहे. यालाच गाणेशी माया असं म्हणतात. किती मजेदार रचना आहे. उदाहरण आपल्या जीवनातले सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्यापैकी बहुसंख्य सगळ्यांनी अष्टविनायक यात्रा केली. अष्टविनायक यात्रा करताना आपण लेण्याद्रीला जाऊन पोहोचतो. लेण्याद्रीचा तो डोंगर चढायला सुरुवात करतो. जेव्हा लेण्याद्रीवर चढत असतो तेव्हा एकमेकाला स्वतःला तिथली कथा ऐकवत असतो. काय आहे लेण्याद्रीची कथा? कधी काळी भगवान शंकर आणि देवी पार्वती त्र्यंबकेश्वरला महर्षी गौतमांच्या आश्रमामध्ये निवास करतायत. त्यावेळी भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले आहेत. देवी पार्वतीला प्रश्न पडला. तिने भगवान शंकरांना प्रश्न विचारला, तुम्ही महादेव आहात, देवाधिदेव आहात, तुम्हाला कोणाचं ध्यान करायची गरज आहे? तुम्ही कोणाचं ध्यान करता? आणि त्यावेळी भगवान शंकरांनी तिला गणेश तत्वज्ञान समजून सांगितलं. ते सांगतात आपण पाचही जण ब्रह्मा विष्णू महेश देवी आणि सूर्य हे पंचेश्वर ज्यांच्यापासून निर्माण झाले त्या मोरयाची मी साधना करतो, त्यांची उपासना करतो, त्यांचं ध्यान करतो. स्वाभाविक देवी पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिने सांगितलं मला ते गणेश तत्व कसं कळेल, मला त्याचं दर्शन कसं होईल, मला ते गणेश तत्व प्राप्त कसं होईल. आणि तिच्या प्राप्तीची कल्पना मोठी सुंदर आहे, कारण ती स्त्री आहे. तिच्या दृष्टीने प्राप्तीची सगळ्यात शेवटची अवस्था आहे पुत्रत्व प्राप्ती. सर्वोच्च आनंद तिच्या जीवनातला तो आहे. म्हणून ती म्हणते माझ्या पोटी मोरया कसा जन्माला येईल ते मला सांगा.
भगवान शंकरांनी तिला गणेश मंत्र दिला असं वर्णन आहे. त्या मंत्राचा उपदेश घेऊन देवी पार्वती लेण्याद्रीवर गेली, तपश्चर्या तिने केली आणि गणेश माझ्या पोटी पुत्ररूपात जन्माला यावा म्हणून देवी पार्वती तपश्चर्या करते. त्यानंतर भगवान गिरिजात्मज रूपामध्ये प्रगट होतात. सगळ्यांनी कथा ऐकली आहे की नाही? निश्चित ऐकलेली आहे. आता गंमत पहा, ही सगळी कथा म्हणत म्हणत आपण वर जातो, भगवान गिरिजात्मजांचं दर्शन घेतो आणि खाली उतरताना पुन्हा म्हणतो की नाही ते शिवपार्वतीचे पुत्र आहेत. समजून घेतलं पाहिजे की जर शिवपार्वतीचे पुत्र आहेत, जर केवळ पार्वती नंदन आहे, तर आपलाच पोरगा आपल्याच पोटी जन्माला यावा म्हणून आपली आई आपल्याच पोराचा उपदेश घेतीये किंवा त्याच्याकरता तपश्चर्या करतीये, हे कसं तरी बसण्यासारखं आहे का? कुठल्या तरी तर्कात शक्य आहे का? याचा अर्थ ती तपश्चर्या ज्या तत्वाची करत होती ते तत्व समजून घ्यायचंय. तो माझा मोरया आहे. प्रगट रूपात झाल्यानंतर पार्वतीच्या घरी अवतार रूपात आला त्याचा प्रश्न नाही, मला त्या अवतारांची उपासना नाही करायची आहे, कारण मगाशी सांगितलं तसं ते अवतार काही काळानंतर पुन्हा विलय पावणार आहेत, मूळ स्वानंद लोकामध्ये परत जाणार आहेत. मला त्या स्वानंदेशाची उपासना करायची आहे. मला त्या स्वानंद लोकस्थ परब्रह्म परमात्मा निर्गुण निराकार स्वरूप असणाऱ्या ओंकार ब्रह्म असणाऱ्या मोरयाची उपासना करायची आहे. ते शिव हरी रवी ब्रह्म जनक आहे. ते या सगळ्यांचं उपास्य दैवत आहे. सगळ्यांचं म्हणतोय मी. लक्षात घ्या, दुसरी कथा मी आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला भाव आणखीन लक्षात येईल. आपण सगळे त्याच अष्टविनायक यात्रेमध्ये रांजणगावला गेलो की नाही? हो, गेलो. रांजणगावला आपण जेव्हा जाऊन पोहोचतो तेव्हा आपण तिथली ही कथा ऐकतो. काय कथा आहे? ही कथा केवळ गणेश पुराणात दिली किंवा मुद्गल पुराणात दिली याचा विचार सोडून द्या, शिवपुराणात दिलेली आहे. शिवपुराण मान्य करतं. काय मान्य करतं? त्रिपुरासुर वधाचा प्रसंग आहे. भगवान शंकरांनी आपला त्रिशूळ फेकून मारला, त्याचाही परिणाम झाला नाही आणि मग भगवान शंकर हतबल होऊन गेले की आता करायचं काय? जर त्रिशूळाने हा मरणार नसेल तर मरणार नेमका कशाने? पाशुपतास्त्र आहे, ते सर्वाधिक महाभयंकर अस्त्र आहे, विश्वप्रलयाचं अस्त्र आहे. त्याने जर परिणाम मिळणार नसेल तर मिळणार कशाने? आणि आकाशवाणी झाली. हे शिवपुराणातले विषय सांगतोय. युद्धकांड नावाचा भाग आहे, व्यवस्थित वाचा, आपल्या लक्षात येईल. तिथे दिलेलं आहे प्रत्यक्ष स्वरूपात, अत्यंत स्पष्ट शब्दात दिलेलं की भगवान शंकरांच्या समोर आकाशवाणी झाली, हे शंकरा, जोपर्यंत तुम्ही गणेश उपासना करणार नाही, गणेशांची स्तुती करणार नाही, प्रार्थना करणार नाही आणि कृपा प्राप्त करणार नाही, तोपर्यंत तुमच्या हातून त्रिपुरासुर मरणार नाही. भगवान शंकरांनी आकाशवाणी ऐकली, देवी पार्वतीला बोलावलं, दोघांनी मिळून भगवान गणेशांची उपासना केली. त्यानंतर भगवान प्रसन्न झाले. त्यानंतर त्रिपुरासुर मेला वगैरे हा सगळा नंतरचा विषय, पण भगवान गणेश प्रगट झाले. त्याकरता भगवान शंकरांनी तपश्चर्या केली. ते स्थान आहे रांजणगाव. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तरी आपण म्हणतो ते केवळ शिवपुत्र आहेत. मला सांगा, जर ते केवळ शिवपुत्र असते तर भगवान शंकरांना आपल्या कार्यात यश मिळावं म्हणून आपल्याच पोराची उपासना करण्याची वेळ निदान शंकरांवर तर नक्की नसते ना. हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. सगळ्या देवता उपासना करतायत. अष्टविनायक यात्रेत जरी फिरले तरी आपल्या लक्षात येईल, भगवान विष्णूंनी स्थापन केलेलं स्थान सिद्धटेकचं आहे, भगवान ब्रह्मदेवांनी स्थापन केलेलं स्थान थेऊरचं आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्या देवांनी मोरयाची उपासना केली आहे, कारण माझा मोरया सर्वपूज्य आहे, सर्वाधिपूज्य आहे. आणि मग ते जे सर्वपूज्य सर्वाधिपूज्य असणारं तत्व, त्या गणेशाची उपासना करायची आहे. त्यांना गणपती म्हणतात. हे सामान्य गणांचा विषय नाही, केवळ शिवगणांचा विषय नाही. आत्ता म्हटलं तसं निर्गुण निराकार परब्रह्माची उपासना करायची आहे. गणपती त्यांना म्हटलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे, तर्कदृष्ट्या तुम्ही म्हणताय ते सगळं पटतं. हे केवळ शिवपार्वती पुत्र नाही, हे लक्षात आलं. शिवपार्वतीच्या पलीकडचं काहीतरी तत्व आहे. मग आता गण शब्दाचा अर्थ काय? कारण आपल्याला अभ्यास त्याचा करायचा आहे. गणपती म्हटलेलं आहे. कशाला गण म्हणायचं? कोणाचा पती आहे? कोणते गण? त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलं. कायम लक्षात ठेवा, शास्त्राच्या अभ्यासाच्या दोन पद्धती आहेत. त्यातली एका पद्धतीला व्यष्टी पद्धती असं म्हणतात आणि दुसऱ्या पद्धतीला समष्टी पद्धती असं म्हणतात. व्यष्टी पद्धती याचा अर्थ जे काय पाहायचंय, तपासायचंय, अभ्यासायचंय ते या 6 फुटाच्या देहात स्वतःच्या तपासायचं.
कारण हा आपला देह संपूर्ण ब्रह्मांडाचं प्रतिरूप आहे. खूप लहानसं असेल पण संपूर्ण ब्रह्मांडाची रचना या देहामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून शास्त्रकारांची रचना आपल्याला सांगितली व्यष्टीची, दुसरी सांगितली ब्रह्मांडाची. आणि जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडात आहे. म्हणून आपल्याकडे शास्त्राने नियमच सांगितला, जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. विज्ञानाला काही पाहायचं असेल, शोधायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर ते मोठमोठ्या दुर्बिणी तयार करतात आणि बाहेर पाहतात. आमच्या ऋषीमुनींची रचना पूर्ण उलटी आहे. आमच्या ऋषीमुनींना काही पाहायचं असलं की ते डोळे बंद करतात आणि आत पाहतात. तुम्हाला हे काय करतात त्याचं उत्तर समजून घ्या. बाहेर पाहण्याकरता वेगवेगळे साधनं विकसित करतं, त्याला विज्ञान म्हणतात. आणि आत पाहण्याकरता साधना फलद्रूप करतं, त्याला ज्ञान म्हणतात. हे ज्ञान मिळवायचं आहे, हे अंतर्मुख व्हायचं आहे, हे आतलं तत्व शोधायचं आहे. दोन्ही पद्धतीने व्यष्टीतही शोधायचं आहे, समष्टीत शोधायचं आहे. मग आता व्यष्टीत कसं तत्व शोधायचं, याच्यात कोणते गण आहेत? कारण गण शब्दाचा अर्थ आहे समूह, अनेक असले पाहिजे. अनेक काय आहे आपण सुरुवात केली लक्षात घ्या. थर्वपासून अथर्व व्हायचं आहे. थर्वाचा संबंध आपण गतीशी पाहिला, गतीचा संबंध आपण कृतीशी पाहिला, कृतीचा संबंध कर्मेंद्रियांशी पाहिला. मग 5 प्रकारचे जे तुमचे माझे कर्मेंद्रिय आहेत ते 5 कर्मेंद्रिय, त्यांच्या पलीकडे जाऊन आपण पाहिलं ज्ञानेंद्रियांचा विचार. कानापासून डोळ्यापासूनचा विचार पाहिला आपण, त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रियांचा विचार आला. तुमच्या माझ्या शरीरात कर्मेंद्रिय आहेत, तुमच्या माझ्या शरीरात ज्ञानेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिय हे 5च महत्त्वाचे मानले, बाकीचे अनेक अवयव आपल्या शरीरात आहेत. या प्रत्येक अवयवांच्या वेगवेगळ्या देवता आहेत, हेही वर्णन आपण पाहिलं. मग तुमच्या माझ्या शरीरात हे जे सगळे अवयव आहेत, तुमच्या माझ्या शरीरात जे पंच प्राण आहेत, तुमच्या माझ्या शरीरात ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी शक्ती तत्व म्हणून सांगितल्या, या प्रत्येकांच्या ज्या देवता, त्या सगळ्या देवतांना एकत्रित स्वरूपात शब्द वापरला गण. म्हणजे हे सगळे गण आहेत. कोणाचे? कोणाच्या इच्छेवर चालतात, कोणाच्या शक्तीवर चालतात? त्याचं उत्तर माझ्या मोरयाच्या. कारण तो माझ्या हृदयात बसलाय म्हणून हे सगळे चालतायत. ज्या क्षणी तो हृदयातून निघून जाईल, ज्या क्षणी तो या देहाला सोडेल, त्या क्षणी या देहाची किंमत शून्य आहे. आत्तापर्यंत काम करणारे सगळे कर्मेंद्रिय निरर्थक आहेत. आत्तापर्यंत ज्ञान करून देणारे, बाहेरच्या गोष्टींची जाणीव करून देणारे सगळे ज्ञानेंद्रिय निरर्थक आहेत. कारण ते ज्ञानेंद्रिय, ते कर्मेंद्रिय ज्याच्या सत्तेवर चालतात, तो आतमध्ये बसलेला जो आहे, त्या माझ्या आत्मतत्वाला, त्या जीवात्म्याला गणपती असं म्हणतात. ही झाली व्यष्टीची रचना. आता समष्टीची रचना समजून घ्या. अनेक देवतांचं वर्णन आपल्याकडे आलं. आपल्याकडे सगळ्या देवतांचं वर्णन करताना ब्रह्मस्वरूपात केलेलं आहे. पण ब्रह्म अनेक आहेत, अनेक ब्रह्मांचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही म्हणाल अनेक ब्रह्म कसे असतील? ब्रह्म ते एकमेवा द्वितीय असायला पाहिजे. त्याचं उत्तर आहे बरोबर आहे, ब्रह्म एकमेवा द्वितीयच आहे. पण शास्त्रात अनेक ब्रह्मांचंही वर्णन आहे. ते कसं नाकारता येईल? अगदी सामान्यातल्या सामान्य विषयापासून सुरुवात करा. अन्नाला सुद्धा ब्रह्म म्हटलंय की नाही? भोजन करताना आपण सुरुवातीला मंत्र काय म्हणतो? वदनी कवळ घेता, नाम घ्या इत्यादी पद्धतीने त्याच्या पुढे शब्द वापरला. सहज हवन होते, नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाला ब्रह्म असं म्हटलं. का म्हटलं? कारण ब्रह्माचं निरूपण करताना उपनिषदकारांनी सांगितलं, ज्याच्यातून सगळं जन्माला येतं, ज्याच्या भरोशावर सगळं राहतं आणि ज्याच्यात सगळं विलीन होतं, त्याला ब्रह्म म्हणतात. शिष्यांनी चिंतन केलं, तो म्हणाला आपण अन्नाच्या भरोशावर जन्माला आलो, अन्नाच्या भरोशावर वाढतो, शेवटी मातीत मिसळतो म्हणजे अन्नात मिसळतो. अन्न हे ब्रह्म आहे. तात्पुरतं बरोबर आहे, तेवढ्या सापेक्षतेने बरोबर आहे. पण अन्नाला शेवटी विकृती येते, खराब होतं ते. मग ब्रह्म कसं असेल? मग शिष्य पुढचा विचार करायला सुरुवात करतो. तो म्हणतो नाही, अन्न नाही ब्रह्म, अन्नाच्या पलीकडे प्राणम ब्रह्म. मग प्राणम ब्रह्मेति व्यजानात, मग मनोब्रह्मेति व्यजानात, मग विज्ञानम ब्रह्मेति व्यजानात, आनंदम ब्रह्मेति व्यजानात. वेगवेगळ्या पद्धतीने उपनिषदकार आपल्याला पुढे पुढे नेतात. लक्षात घ्या, या सगळ्यांना ब्रह्म म्हटलं. इंद्र, चंद्र, विष्णू इत्यादी सामान्य देवतांना, ब्रह्मदेव, विष्णू, शंकर इत्यादी महेश्वरांना सुद्धा ब्रह्म म्हटलेलं आहे. पण लक्षात घ्या, जर हे इतके सगळे आहेत आणि या सगळ्यांना ब्रह्म म्हटलंय, तर हे परब्रह्म नाही असू शकत.
कारण हे इतके आहेत आणि अनेक नाही ब्रह्म असू शकत. मग उपाय काय? एक कोणतं? त्या एक कोणतंच फार सुंदर उत्तर शास्त्रकारांनी दिलं. या सगळ्यांना ब्रह्म म्हणतात, पण माझ्या मोरयाला ब्रह्मणस्पती म्हणतात. तो या सगळ्या ब्रह्मांचा पती आहे. म्हणून शरीरामध्ये असणारे अवयव, त्या अवयवांना चालवणाऱ्या देवता त्यांना गण म्हणतात. म्हणून त्या गणांचा पती त्याला गणपती म्हणतात. आणि सृष्टीचा समष्टीचा विचार करताना सगळ्या विविध गोष्टींना ब्रह्म म्हटलं. त्या सगळ्या ब्रह्मांचं चालक तत्व जे आहे त्या माझ्या मोरयाला ब्रह्मणस्पती असं म्हणतात. मला तो मोरया समजून घ्यायचा आहे. या सगळ्यांचा संचालक असणारा, या सगळ्यांचा निर्माता, चालक आणि विनाशकर्ता लयस्थान जे आहे तो मोरया समजून घ्यायचा आहे. कारण ते माझं उपास्य तत्व आहे. तुम्ही म्हणाल का असा अर्थ लावायचा? त्याचं उत्तर, जर गणपतीचा हा अर्थ नाही लावला तर मला सांगा, त्वम साक्षात आत्मासी नित्यम किंवा त्वम प्रत्यक्षम तत्वमसी याचे अर्थ कसे लावाल? त्या आत्मतत्वाचं, त्या तत्वमसी तत्वाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. तोच केवळ करता आहे, धरता आहे, हरता आहे. कसा? उद्या पाहू. तोपर्यंत जय गजानन.